तरी आपल्या सुनबाई बद्दल बाहेर बोलायचं नाही, आपल्या सासू बद्दल कधी बोलायचं नाही, आणि शेजारच्या बाईपाशी अजिबात बोलायचं नाही. तिला येऊनच द्यायचं नाही आजपासून. मला नाव सांगायचं तिला म्हणजे आपल्या घरात यायचं नाही, बाई तू तिकडे उलट तिकडं. काही बायांना इतकी वाईट खोडे, बिन आंघोळीचा दुसऱ्या घरात तोंड घालायचं सकाळी. सहज आलती सहज नदीला उलट ना, घर जागा पडली. हसण्यावारी नव्ह नका. शेजारची बाई 5 मिनिटं आली तर काही विधवा जगावं लागलं. पोरगळपणा समजले काय? काही किरकोळ होती काय? पण काही जवळ शेजारची बाई आली, महाराज राजा दशरथ तरफडून गेला. पण काहीच्या डोळ्यात पाणी नाही आलं. एवढी हाव सुटली होती काहीला, एवढी हाव का माझ्या बऱ्याच गादीवर अरे जगाचा बाप तिनं वनवासाला पाठवला, आणि स्वतःचा नवरा तरफडून गेला. तरफडून पण हिच्या डोळ्यात पाणी सुद्धा नाही आलं काहीच्या. आणि काही इतकी हुशार होती, स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार तिनं रामचंद्रांना गादीवर बसताना दिला होता. पण शेजारच्या बाईनं असा डाव टाकला, विधवा जगली बाई विधवा. वाक्य ऐकायचं केंद्रीकचं, ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, ज्याचे मित्र नालाय संसार संपला. संगत संतन की संगतीनं रामायण उलट फिरलं, आणि शकुन मामाच्या सल्ल्यानं महाभारत घडलं. आज 80% लोकांचे संसार मित्रांनी बर्बाद केले. मला तुमचं काय मत आहे? शेजारची बाई आजपासून घरात येता कामा नाही. ती म्हणजे साखर उशीर लागली, ती डब्या सकट नाही तुला, डबा सुद्धा आणून देऊ नको. नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होतंय, नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय. नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं पाहिजे ती मुलगी नेऊन घाल, घटस्फोट घे, ती पोरगी दुसरी कर. पण उद्या जर गरीबाच्या पोरीच्या फटका बसला, ती पोरगी जर मेली ना, तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांनी दिला पाहिजे. तिच्या बापाला बोलव, नेऊन घाल, पटत नाही ना तुमचं, दुसरी कर. पण उद्या तिच्या बापाला एकूण एक लेकरू येते, आणि ती पोरगी तब्येतीनं वाढून गेली. पण उद्या जर त्या लेकराच्या फटका बसला, ती पोरगी जर गेली ना, तर तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांनी दिला पाहिजे. पण मित्र तितके नालायक आहेत, होऊन जाऊ दे, मी आहे. हो, मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे इकडे इकडे, एक तर दुस्ती सोड, नाही तर दारू सोड. सोड दारू. तो मला जमणार नाही. का सोडायची दारू? का? आयुष्यात माझ्या आईनं कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला नाही, पण माझ्या बापाच्या दारूमुळे माझी आई दुसऱ्या शेतात कामाला जाते, आणि जाताना माझी आई मान खाली घालून जाते, दरवाजानं मागच्या पुढच्या जात नाही, मागच्या दाराने जाते. आणि माझी आई बांधावर जेवायला बसली ना, तर लोणचं भाकरीला चोरून खाते, पण माझ्या आईला कालवण नाही आहे. माझ्या बापाच्या दारूमुळे माझ्या आईच्या डोक्याला तेल नाही. माझी गुजिरवाणी मुलगी 9वीला आहे, 50 रुपये वही नाही, फी नाही, म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते. वर्गातली सगळी मुलं तिला हसतात, आणि माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते, आणि आईला म्हणते आई शिकायचं नाही मला. आई म्हणते शिकल्याशिवाय पर्याय नाही. मुलगी म्हणते 50 रुपये नाही आहेत. आई पदर पुढं करते, 50 रुपये देते. ती मुलगी पदराला मिठी मारते, आणि ती मुलगी आईला म्हणते आई मी तुला 80% मार्क पाडून दाखील, पण तुला मी नापास होणार नाही. पण माझ्या बापाच्या दारूमुळे माझ्या वर्गातली मुलं मला हसतात, याचं मला माहिती. माझ्या बायकोला नेसायला लुगडं नाही हे मला मान्य आहे, माझ्या मित्राला द्यायला पोहे बांधायला फडकं माझ्या घरात नाही हेही मला मान्य आहे, आणि माझ्या घरात मिळणारी भाकर नाही म्हणून मी 5 घरं मागून आणून माझ्या मित्राला भेटायला द्वारकेला चाललो हेही मला मान्य आहे. हे माझं प्रारब्ध आहे. पण माझा मित्र चांगला आहे तर माझी नगरी सोन्याची. माझा मित्र चांगला आहे असू द्या, मी गरीब आहे मान्य आहे. तो सुद्धा मी प्रश्न विचारतो, माझा मित्र गादीवर बसतोय, मी झोपडीत राहतोय, त्याची बायको उंच कपडे घालून महालात बसते, आणि माझी बायको लुगडं फाटकय म्हणून घराच्या बाहेर येत नाही. जरी माझं प्रारब्ध असलं तरी मी त्याचा मित्र आहे. तिथून इकडे येईपर्यंत नगरी सोन्याची.